एसटी महामंडळ हे दिव्यांगजनासाठी हक्काचं आणि ये जा करण्यासाठीचं साधन आणि याच ठिकाणी दिव्यांगजनाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं। कितीतरी दिव्यांगजनाचा अवमान होत होता, कितीतरी दिव्यांगजनांना एसटीतून ढकलून दिलं जात होतं, त्यांच्या व्यंगावर बोललं जात होतं आणि त्याचबरोबर दिव्यांगजनाचे हक्काचे राखीव असणं हे पण दिव्यांगजनाला भेटत नव्हते। पण आता मात्र हे होणार नाही, कारण हे जर होत असेल, दिव्यांगजनाला एसटी मध्ये त्रास जर होत असेल तर मात्र नक्कीच आगार व्यवस्थापक सह विभागीय वाहतूक अधिकारी आणि वाहक यांच्यावर मोठी कारवाई होणार आहे। होय, याच विषयावर आज आपण बोलणार आहोत। मी डॉक्टर लड्डा। मित्रांनो, दिव्यांगजनाचा एसटी महामंडळामधला त्रास या संदर्भात आणि याच्याच बरोबर अनेक विविध दिव्यांगजनाच्या सार्वजनिक दिव्यांगजनाच्या अडचणी ज्या होत्या त्या घेऊन आम्ही हक्क दिव्यांग ग्रुप तर्फे 5 सदस्य मुंडे साहेबांना भेटलो होतो। मुंडे साहेबांना या संदर्भात सगळ्या गोष्टी, प्रत्येक म्हणजे अडचणी येणाऱ्या गोष्टी या सगळ्या त्या व्हिडिओ सहित सगळं दाखवलं होतं आणि साहेबांनी त्याच्यावर त्याच दिवशी म्हणजे 3 सप्टेंबरला ताबडतोब एसटी महामंडळाचे जे महाव्यवस्थापक आहेत त्यांना याबद्दल निर्देश दिले होते आणि त्याचंच फळ आज मिळतंय। आदरणीय साहेबांचं मी आभार मानतो, साहेबांचं कौतुक करतो। आज एसटी महामंडळ म्हणजे 26 सप्टेंबर 2025 ला एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक यांनी एसटी महामंडळाच्या अति महत्त्वाचे परिपत्रक या हेडिंग खाली एक परिपत्रक ज्याचा क्रमांक 4775 असं काढलंय आणि या परिपत्रकामध्ये खास करून 3 मुद्दे असे अधोरेखित केलेले आहेत। त्यातला पहिला मुद्दा आहे यूडीआयडी कार्ड। दिव्यांगजनाचं यूडीआयडी कार्ड हे मूळ असो किंवा झेरॉक्स असो, ते यूडीआयडी कार्ड प्रवासादरम्यान ग्राह्य धरावं ही गोष्ट त्रिकालाबाधित सत्य असताना पण एसटी महामंडळाकडनं या गोष्टी त्रास होत होता। त्याच्यात आणखीन एक गोष्ट मला बोलायची आहे। मुंडे साहेबांनी पदभार घेतला सचिव म्हणून त्या दिवशीपासून मात्र एसटी महामंडळामध्ये पण बदल झाले, कारण साहेबांनी 3 तारखेला या सगळ्या सूचना तोंडी एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांना दिल्याच होत्या। त्याच्यामुळे एसटी महामंडळातले हे जे बदल झाले याचं आम्ही स्वागत करतो। दुसरी गोष्ट होती राखीव जागा। दिव्यांगजनासाठीच्या राखीव जागाचं परिपत्रक 2024 मध्ये काढलंय, आता 2025 आहे, पण हे परिपत्रक अनेक एसटी वाहकांना माहीतच नाही किंवा दिव्यांगजनाच्या राखीव जागावर जर एखादी सदृढ व्यक्ती बसली तर कुठलाही एसटीचा वाहतूक दिव्यांगजनाची जागा मिळवून देण्यासाठी दिव्यांग बांधवाला मदत करत नव्हते। काही वाहक चांगले होते, त्यांनी स्वतःच्या जागा पण दिव्यांग बांधवांना दिल्या, अशा वाहकांचं कौतुक, पण असे बोटावर मोजणे एवढेच। आणि त्याच्यानंतर पुन्हा उपरांत त्या दिव्यांगजनालाच उद्धट वागणूक, या सगळ्या गोष्टी आता मात्र होणार नाहीत, कारण परिपत्रकामध्ये स्पष्ट लिहिले राखीव आसनावर प्रवास जे राखीव ठेवलेले आहेत ते प्रवास म्हणजे प्रवास सुरुवात होण्यापासून शेवटपर्यंत कुठल्याही ठिकाणी जर दिव्यांग बसत असेल तर ती जागा दिव्यांगजनासाठीच राखीव आहे। त्या ठिकाणी जर आता दुसरा कोणी बसलेला असेल, सामान्य माणूस, सामान्य प्रवासी, तर त्याला त्या कंडक्टरनी ते सांगायचंय की ही जागा दिव्यांगजनासाठी राखीव आहे। जर एखादा दिव्यांग आला तर मात्र ही जागा त्या प्रवाशाला खाली करून द्यावी लागणार आहे आणि असं जर होत नसेल तर मात्र त्यासाठी पूर्णपणे ते कंडक्टर जिम्मेदार असतील, कारण आसन उपलब्ध करून देण्याची पूर्ण जबाबदारी त्या वाहकाची असेल। त्याच्याच बरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाहकाकडनं दिव्यांगजनाची होणारी हेळसांड, दिव्यांगजनाला दिला जाणारी अपमानाची वागणूक, दिव्यांगजनाला असहकार्य, दिव्यांगजनाला दिली जाणारी तुसडेपणाची वागणूक, त्याच्या व्यंगावर बोलण्याची वागणूक, या सगळ्या गोष्टी मात्र इथून पुढे होणार नाहीत आणि ज्याच्याबरोबर होत असतील त्यांनी सरळ सरळ या गोष्टीबद्दल दाद मागावी, लगेच लेखी अर्ज करावा, कारण की हे नाही व्हायला पाहिजे। हे परिपत्रकात लिहिलेलं आहे पण ते वारंवार होतंय, आता मात्र हे होणार नाही याची शाश्वती, याची पूर्ण खात्री। कारण ज्यावेळेस महाव्यवस्थापक हे सगळं लिहितात त्यावेळेस त्याच्यामध्ये स्पष्ट लिहितात की कार्यालयाकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे आणि या गोष्टीबद्दल जर लक्ष नाही दिलं तर आगार व्यवस्थापक तसेच विभागीय वाहतूक अधिकारी यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल आणि ती कारवाई करताना शिस्त आणि आवेदन कार्यपद्धतीनुसार कारवाई करण्यात येईल।
आनंद आहे साहेब, महाव्यवस्थापक साहेब काही का होईना ढेर आहे, दुरुस्त आहे. आपण तुकाराम मुंढे साहेबांच्या ऑर्डर नंतर मात्र हे सगळं केलंय आणि दिव्यांग हिताचं केलंय, त्याच्याबद्दल आपले आभार. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट आपण ऍड करायला पाहिजे होती. जे वाहक, जे आगार प्रमुख, जे कोणी एसटीचे कर्मचारी दिव्यांगजनाचा व्यंगावर अवमान करतील, ती गोष्ट म्हणजे दिव्यांग हक्क अधिनियम 2016च्या कलम नंबर 92 नुसार होणारी कारवाई. याच्याबद्दल नक्कीच हालचाली होणार आहेत. त्याच्यामुळे आपण प्रत्येक आगार व्यवस्थापकाने, प्रत्येक विभागीय वाहतूक अधिकारी यांनी सर्व वाहकांची बैठक घेणं जरुरी आहे. कारण या आदेशात ते म्हणलेले आहे, तुमच्या या अति तातडीच्या पत्रामध्ये ते सगळं म्हणलेलं आहे, अति महत्वाच्या पत्रामध्ये ते सगळं म्हणलेलं आहे. त्याच्यामुळे ताबडतोब तुमच्या कंडक्टरची मीटिंग घेणं जरुरी आहे. त्यांना या पत्राबद्दल आणि दिव्यांग हक्क अधिनियम 2016 नेमका काय याच्याबद्दल थोडंसं सांगणं जरुरी आहे. कारण तो आमचा अधिकार आहे, तो दिव्यांगाला घटनेने दिलेला अधिकार आहे आणि त्या अधिकाराची पायमल्ली आतापर्यंत नेहमीच होती, पण इथून पुढे होणार नाही याची आम्हाला पक्की खात्री आहे. दिव्यांगजनाचा अपमान ही सहज आणि सोपी समजणारी बाब, त्यांना दिव्यांग हक्क अधिनियम 2016चं कलम नंबर 92 माहित नाहीये आणि ह्या गोष्टीची मात्र जाण आता प्रत्येक वाहकाला व्हायला पाहिजे. जे वाहक दिव्यांगजनांना अडथळा आणतात, त्रास देतात, अवमान करतात. आणि आजपासून प्रत्येक गाडीमधील जी काही राखीव जागा दिव्यांगजनासाठी आहे ती तर दिव्यांगजनाला मिळायलाच पाहिजे. पण 24च्या परिपत्रकानुसार मात्र त्याच्यात लिहिलंय, कंडक्टरनी जर जागा नसेल तर कंडक्टरनी जागा उपलब्ध करून देणे, ही पण बाब त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. या गोष्टीचा मात्र फायदा मात्र 70 ते 80% दिव्यांग ज्यांचा प्रवास करण्याचं सगळ्यात मोठं साधन एसटी महामंडळ आहे त्यांना होणार आहे. आणि आपले अधिकार आता कुठंतरी मिळणार आहेत आणि हे अधिकार मिळण्यासाठी फक्त आणि फक्त जिम्मेदार एकच व्यक्ती आहे, तुकाराम मुंढे साहेब. मुंढे साहेबांनी जसाच पदभार घेतला, दिव्यांग हिताच्या धनाधन योजना चालू केल्यात. त्याच्यातली सगळ्यात महत्वाची योजना बोगस दिव्यांग शोध मोहीम, आणि नक्कीच एका महिन्याच्या फरकाने म्हणजे 20 दिवसाच्या फरकाने या सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश होणार आहे. आणि त्याच्याच बरोबर एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापक यांनी स्वतःची सही काढून काढलेलं हे अत्यंत महत्वाचं परिपत्रक. या परिपत्रकाला प्रत्येक वाहकाने वाचणं जरुरी आहे, प्रत्येक चालकाने वाचणं जरुरी आहे. कारण दिव्यांगजनांना गाडीत चढण्यासाठी, उतरण्यासाठी पूरक आणि सहाय्यभूत मदत करणं हे पण त्या वाहकाचं आणि चालकाचं कर्तव्यच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये परत एकदा तुकाराम मुंढे साहेबांचे आभार आणि अपेक्षा ठेवू की एसटी महामंडळ मात्र या अत्यंत महत्वाच्या परिपत्रकाचं काटेकोर पालन करेल. कारवाई होणार, फक्त याच्यामध्ये मात्र कलम नंबर 92 याच्यामध्ये ऍड करायला पाहिजे होतं तुमच्या या अत्यंत महत्वाच्या पत्रामध्ये. कारण कलम नंबर 92 जर ऍड केलं, कलम नंबर 92 त्याच्यात जर टाकलं तर मात्र दिव्यांगजनाची जी होणारी हेळसांड आहे ती मात्र नक्कीच थांबणार आहे. या बाबतीमध्ये पुढच्याच नक्की कारवाई होणार आहेत. बोगस UDID कार्ड जे एसटी मध्ये वापरले जातात त्याच्याबद्दल सगळं कॉन्क्रीट प्लॅन तयार झालेला आहे आणि इथून पुढे मात्र हे सगळे जे बोगस छाप, जे UDID कार्ड कॉम्प्युटरवर स्कॅन करून अजून काहीतरी जुगाड करून दुसऱ्याचं कार्ड सोडून त्याला स्वतःचा फोटो चिटकून नाव इरेज करून स्वतःचं नाव टाकून जे काही सगळे कुटाणे करून हे करतायत, या सगळ्यांची माहिती गोळा केली जाते. जे या गोष्टीला मदत करतायत त्यांची पण माहिती गोळा केली जाते आणि त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. त्याच्यामुळं खऱ्या दिव्यांगजनाला मदत करताना एसटी महामंडळाने असे जे बोगस दिव्यांग आहेत यांच्यावर पण कडक कारवाई करण्यासाठी पाऊल उचलायला पाहिजे आणि याबाबत नक्कीच पुढच्या काही दिवसामध्ये हालचाली होणार आहेत. असे जे खोटारडे दिव्यांग आहेत यांच्यावर कलम नंबर 91 नुसार कारवाई जर झाली आणि व्हायलाच पाहिजे आणि होणार आहे तर मात्र 2 वर्ष जेल आणि 1 लाख रुपये दंड एवढी मोठी सजा या बोगस दिव्यांगांना मिळणार आहे. त्याच्यामुळे बोगस दिव्यांगांनी मात्र बोगसगिरी बंद करावी. आपले जे काही खोटे नाटे काढलेले कार्ड आहेत ते इकडे कुठेतरी संदूकच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यावे आणि इमानदारीने साधे माणसं म्हणून फिरावे, नाही तर मग जेलमध्ये जाण्यासाठी तयार राहावं. आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो. पुढचा एखादा आणखीन उपयुक्त व्हिडिओ मुंढे साहेबांच्या पत्रानुसार निघालेला तो घेऊन नक्की आपण भेटू.